हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही बरे असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि फायनली मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठे आली आहे. सो मी आली आहे केरळाला. आणि मी कोणासोबत आली आहे ते बघा. सिंगापूरवरनं डायरेक्ट केरळामध्ये. एक कॉमन आहे ग्रीनरी. हां, आणि इकडे थोडं आपलं घरचं हे भाई केळी बघ, लाल केळी आहे ही बघ. माझा कॅमेरा असा वाकडा झाला आहे. बट शिवानीने हे Airbnb जे चूज केलं आहे 10 ऑन नाही 1000 ऑन 10 नाही 10 ऑन 1000 जे मी केलंय. मी शूट करते, तू यांना दाखव. ते ना काय त्याचं हे आहे इथे. असं तुम्हाला कंटाळा आला तर फर्स्ट असा झोपाळा, बट त्याच्यामध्ये काही झोपाळा नाही. एंट्रन्स खूप भारी आहे. आणि इकडे म्हणजे असं पाऊस पडल्यावरती आपण एस्थेटिक डान्स करू शकतो. केला ना मी आता, अशी गोल फिरली. आणि इथे असं मस्त बसायला आहे, कठडा आहे. सो इथे गरमी आहे बट म्हणजे असं थंडावा वाटू शकतो असं इथे टाईमपास करायला. मस्त आहे, खूप छान आहे. आणि हे ग्रीनरी अजून इथे एकदम चांगलं एस्थेटिक फोटोज काढू शकतो आपण. आणि तिथे रिक्लायनर आहे, तिथे काकू झोपल्या आहेत म्हणजे बसल्या आहेत. खूप चांगला आहे Airbnb. सो आता आपण रूमच्या या साईडला येऊया. इथे असं विंटेज डेकोर केलेलं आहे. असे सगळे बुक्स ठेवलेले आहेत आणि असं देवांचं हे केलेलं आहे. खूप मस्त आहे. इकडे आपण हे दाखवूया का आता रूम्स. रूम छान आहेत, रूम सिम्पल आहेत. बट मला जास्त ते USP झोपाळा आणि ते मधलं हे वाटलं खूप जास्त चांगलं आहे. किचन एरियामध्ये एवढ्या माणसं नाही आहेत आमच्याकडे, तेवढं आहे आमचं डायनिंग टेबल. आणि किचनमध्ये आज मी मॅगी नाही बनवणार आहे गाईज. जी चुकी मी गोव्याला केली ती चुकी मी आता नाही करणार आहे. आणि इथे बेसिंग आहे आणि तो एक्स्ट्रा रूम आहे ना. किचन आहे. हा पण किचन आहे. स्टोर रूम टाइप किचन आहे हा, तो actually. ठीक आहे आपण हा नाही वापरणार आहे गाईज. सॉरी, शिवानी खूप कॉपरेट करते माझ्याबरोबर. आणि हा पण सिम्पल रूम आहे बट छान आहे. सो आता हे बाहेरचं मी तुम्हाला दाखवते. हे असं इथे विहीर आहे आणि बाहेर तुम्हाला दाखवते मी. बाहेर पण असं मस्तपैकी ग्रीनरी आहे. सो ते वालं हे त्यांनी आत्ता लॉक केलं ना, तर तिथे पण बाहेर आहे. त्या साईडला या Airbnbचं नाही आहे. हे Airbnb वाव पैकी Airbnb बोलली, Airbnb बोलायचं होतं मला. Airbnbचं नाही आहे ते दुसऱ्यांचा प्रॉपर्टी आहे म्हणून मे बी तिने लॉक लावलं असेल. बट इथे काय मस्त वाटतं आहे, लाईक कलर्स आणि ते सगळं खूप छान वाटतं आहे. सो मगाशी मी तुम्हाला रूम टूर दाखवला Airbnbचा. त्याच्यानंतर आम्ही जेवलो मस्तपैकी. इथे एक ना फेमस टमॅटोची भाजी आहे. टमॅटो काहीतरी फ्राय टमॅटो खूप सुंदर आहे. आम्हाला असं वाटलं ते फक्त फ्राय करून देतील टमॅटो, बट असं नव्हतं. इकडचं केरळाचं म्हणजे फेमस डिश आहे ती. आणि त्यानंतर आम्ही एक म्युझियमला जाणार होतो, बट तिकडे खूप म्हणजे आवाज वगैरे होता आणि एंट्री फी होती आणि युजली नसते. सो आता आम्ही चाललो आहे दुसरीकडे. सो बघूया. शंकुमुगाम बीच. ओके, जर मी प्रनाऊन्स रॉंग केलं असेल तर मी इकडे देईल मी काय बोलते. सॉरी बोलणार. आणि सॉरी. तर मगाशी मी तुम्हाला दाखवलं नाही माझं आउटफिट. हे बघा, आय डोंट नो की तुम्हाला स्कॉट्स आणि नॉर्मल प्लेन टी शर्ट. आता तुझा थँक्यू. असं इम्प्रॉम्प्टूच प्लॅन होता आमचा इकडे यायला. बघूया आता काय करणार आहोत आम्ही. यशची एक्सरसाइज किती छान आहे. यश, माझ्या मैत्रिणीची बॅग काढ आपली. माझ्या मैत्रिणीची का हिला हेच करायचं होतं की आता तुझा मम्मीचा काढला ना, आता आमच्या तिघींचा काढ. आणि मी यशला विचारलं तर यशने डायरेक्ट मला बोलला शेंगदाणा बीच. कारण खूप अवघड नाव आहे बाई. शंकू जाऊ दे. आम्हाला हा बीच खूप मस्त आहे आणि ह्याचं पाणी ना एकदम असं ग्रीन आहे. काय माहिती नाही, मी ब्लॉग करण्यापेक्षा बापरे क्यूट. आई ग.
मला सोडून जात आहे ते लोक. मी नाही आली तर तुम्ही गाडी कसं चालू करणार? यश मला सोडून जायचा प्लॅन झाला. हे आपले आता तू असंच भागलं. बापरे. आम्ही 1 तास मजा केली आणि आता जातोय पुन्हा कुठेतरी खायला. एवढं ट्रॅफिक आहे, खूप जास्त ट्रॅफिक आहे. आता लुलू मॉलला चाललो. लुलू मॉलला चाललोय. माहिती नाही काय खाणार आहोत आम्ही. सो सकाळी आम्ही जे खाल्लं टमॅटो फ्राय, मी मगाशी तुम्हाला बोलली, ते खूप आवडलं मला. ते मी रोज खाऊ शकते. हां, आम्ही असा विचार करतो उद्या पुन्हा खाऊ ते. आणि इथे असं जास्त असं हे नव्हतं, म्हणजे गर्दी नव्हती. गर्दी नाहीच आहे संडे असून पण. हां, संडे असून पण इतकी गर्दी नव्हती आणि हायजेनिक वाटला मला बीच. आणि एकदम पाणी ग्रीन का होतं मला कळलं नाही. ब्ल्यू असतं ना नेहमी किंवा व्हाईट असतं. हां, व्हाईट असतं, ग्रीन होतं. ग्रीन. बट हां, खूप मजा आली. चांगलं आहे बीच, एकदम चांगला आहे. नंतर मॉलला गेलेलो. लुलू मॉल होता, त्याच्यामध्ये आम्ही वेस्ट साईडला गेलो. जाऊन आम्ही वेस्ट साईडला गेलो. बट चांगले मिळाले तिकडे. आम्हाला काहीतरी ऑफरमध्ये कपडे मिळाले. मी नंतर तुम्हाला उद्या किंवा शॉर्ट्समध्ये घालून दाखवेन. मस्त. मला असं एक पर्पल लायलॅक ड्रेस घेतला, खूप क्यूट आहे. आणि काय माहिती, जेव्हा ही गेलेली हैदराबादला तेव्हा वेस्ट साईडमध्ये असे मस्त मस्त ड्रेसेस होते. सो आम्ही विचार केला, हां, म्हणजे मुंबईच्या बाहेर मला असं वाटतं चांगलं कलेक्शन असतं. मुंबईमध्ये पण चांगलं असतं, बट मुंबईच्या बाहेर मुंबईचं काय झालं ना, तुम्ही सगळं घेऊन झाले ऍक्च्युली, म्हणून आता तुम्हाला बाहेरच्या कलेक्शन मध्ये वेगळं काहीतरी. बाकी काय नाही. आणि आम्ही त्या मॉलमधून निघता काय घोटाळा झाला ते तुम्ही शिवानी आणि यशच्या व्लॉगमध्ये बघा. आणि आता आम्ही फायनली घरी आलो आहे. त्याच्यानंतर आम्ही आज सकाळी असं मस्त असं हे काय इंडियन फूड खाल्लं. सो विचार केला की रात्री मॅकडॉनल्ड्स खाऊ आणि उद्या आम्ही असं केरला टाईप्स फूड खाऊया. कसं वाटतंय? मला वाटलं तुला कळणार नाही. हा, छान वाटतंय. मी तुम्हाला बोलली, हा आहे आय एम जस्ट अ गर्ल. आय एम लिटरली जस्ट अ गर्ल. हा, क्यूट आहे. आणि हे बाय वन गेट वन. हो, 399 ला 2 मिळाले, म्हणजे 200 ला 1. अजून एक आहे, एक सेकंड. हा आम्ही असं रॅन्डम घेतला कारण की त्याच्यावरती आम्ही तिकडे बिलिंग करायला गेलो तेव्हा आम्हाला कळलं की बाय वन गेट वन फ्री आहे. आणि तो आम्हाला इन्सिस्ट करत होता की कशाला तुमचे पैसे वाया घालवतायत, ह्या एक. सो मी असं रॅन्डमली हा उचलला, बट मला त्याच्यापेक्षा जास्त हा आवडला. फिटिंग खूप मस्त खूप वाटतंय मस्त आहे. आणि नेकलाईन वगैरे खूप आवडली, मस्त वाटतंय. आणि हा ऍक्च्युली नाईट सूटच्या ह्याच्यामध्ये, पण मला असं वाटतं मी बाहेर पण घालू शकते. जीन्स वर घालू शकतेस, एकदम हा, क्रिसमस किंवा वाईब असं आहे. रात्री वगैरे असंच टाइमपास. अरे आम्ही डान्स, ए वा, काकूने पण हा घेतला, मस्त आहे. मस्त वाटतंय. हा कलर ना इथे थोडासा डल दिसतोय, हा. पण उजेडात छान वाटते. हा कलर शिवानीने चूज केलेला, मला आवडलेला. Lavender, हा. बट मला असं वाटत नव्हतं की बरोबर वाटेल की नाही. बट एकदम समर आहे, समर फ्रेंडली ड्रेस आहे आणि एकदम कॉटन वाला आहे, म्हणजे गरम वगैरे काही नाही होणार. मस्त दिसतंय. सिंथेटिक ड्रेसेस मध्ये असं गरम होतं ना. आणि हे असं easy peasy हा, घालतात. काही ऑप्शन नसेल हे घाला आणि जा. मला असं वाटतं खाली काही नाही घातलं तरी काय वाटत नाही. खाली नाही घातलं तरी चालेल. ड्रेससारखं वाटतंय. हा, चांगलं आहे. बट चांगलं आहे. मला असं खाली घालायला आवडेल, म्हणजे असं. नाही, मी म्हणते आता इथे ऑप्शन नाही हा. आहे ना, मग इथे घालू शकते असं बीच वरती वगैरे जाताना. चालेल, एक दिवस घालेल. बट मस्त होतं इकडचं. केवढे एवढेच घेतलेस? हा, अजून जास्त घ्यायला पाहिजे होते का? पण तुझं कार्ड नव्हतं आमच्याकडे. हा? आम्ही तुम्हाला हा? कपडे घेऊन देऊ. हा? अरे आम्ही एकच कपडे गोवा, एकच कपडे केरला, एकच कपडे सिंगापूर असे घालून फिरतो. आम्ही तुम्हाला कुठून आणून देणार एवढे कपडे? काय हा, हे कुठे जातात तिकडे हजार माझ्या नाकातलं वापरलेलं परत ही पण वापरते. हा, हे असं चाललंय आमच्या इकडे. आता हे लोक एक डान्स रील शूट करणार आहे इकडे. सेटअप चालू आहे, पण तो ते जर ते बघायचं असेल तर वाईब विथ यशीला फॉलो करा. बापरे, हा एकदम आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो इकडे. स्केरी वाटतंय खूप. हे काय हे लोक मला घाबरवत आहेत. माझी जाम फाटली आहे. मला बघ नाही बघ विष्णू. तू ह्या आवाज आला काय दरवाजाचा? हे लोक पोर्ट्रेटला बघून का घाबरते? देव बघ किती आहेत. ते बघ, ते बघ, ते बघ.
हे बघ मला असं नवीन जागेवरती आलं ना, मला असं नवीन जागेवरती आलं थोडीशी भीती वाटते. मग एकटी झोप आज. एक Conquer your fear. हा, की असं करता करता किती फिअर कॉन्कर केलं माहिती आहे ना. बस झालं आता. लोक डान्स रील शूट करतात. भाई मस्त दिसतोय बे. हा सेटअप आहे आणि खूप जास्त चांगलं वाटतंय हा फ्रेम, ही फ्रेम. हे हलव नका. हलवायला कोण आहे इथे? आपण मी तिघ. तुमच्या दोघींना सोडून बाकी करायला नको. हा, आणि शिवानी काय बोललं ऐकलं? मम्मीला याचे इरादे काय बरोबर नाही दिसत आहे मला. करा ना प्रॅक्टिस. एक गाईज बघा, मी तुमच्यासाठी एक्सक्लुझिव्ह BTS रेकॉर्ड करते. जर तुम्हाला यांची रील बघायची असेल. असेल आणि एका झटक्यात शिकलो आम्ही. 1 एक कॉपीराईट येईल का ह्याच्याने? दोघांचं ऑपोजिट हा मग मी काय करेन? पहिले 1 2 3 मग माझ्या अंगावर पडून होईल. हे बघ. जरा तिकडे जा. अरे तुझी जवळ होतीच माहितीये. अजून पुढे याची इच्छा काय केलीस नंतर? हा? या ना, डान्सला. तर काल आम्ही मस्तपैकी घरी आलो, मी तुम्हाला ते दाखवलं. त्याच्यानंतर शिवानी आणि यश थोडंसं डान्स प्रॅक्टिस करत होते. त्याची रील बघायची असेल तर तुम्ही त्यांच्या चॅनलला फॉलो करा. आणि त्याच्यानंतर आम्ही झोपलो. सो मी जास्त काही व्लॉग नाही केला त्याच्यानंतर. खूप थकलेलो चालून. आणि त्या मॉलमध्ये आम्हाला असं वाटलं की काहीतरी वेगळं असेल, बट नॉर्मल मॉलसारखा मॉलच होता आणि खूप जास्त चालणं झालं. सो लोकांनी डान्स केल्यानंतर आम्ही काही असं मेजर केलं नाही. सगळे आपलं व्हिडिओ एडिटिंग करत होते, कामच करत होतो. ॲट द एंड कोणत्याही ट्रिपला आम्ही कामच करतो. आणि असं फोटोज वेगळे बघत होतो. खूप मस्त फोटोज आले आणि तो बीच पण खूप चांगला होता. म्हणजे कोकणचे बीचेस पण चांगले असतात. गोवाच्या बीचमध्ये असं ब्ल्यू होतं आणि आय डोंट नो वाय की ह्या केरलाच्या बीचमध्ये असं ग्रीन का होतं. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हाच होता एंड. सो Day 1चा. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि सी यू इन Day 2 इन केरला. बाय बाय.